केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते। बहुतांश मतदारसंघात उमेदवारांची घोषणा झाली असून प्रचारालाही सुरुवात झाली आहे। मात्र काही मतदारसंघात अजूनही तिढा असून राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी विचारमंथन केले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची माढा लोकसभेबाबत अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळते। थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपले उमेदवार 2 ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यांनी आपली दुसरी यादी जाहीर केली। मात्र यामध्ये सुद्धा पवारांनी आपला माढ्याचा उमेदवार तसंच साताऱ्याचा उमेदवार देखील घोषित केलेला नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना आपण माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र जानकर यांनी युटर्न घेत महायुतीसोबत जाणं पसंत केलं। त्यानंतर सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाच्या घर वापसीची चर्चा रंगत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। अशातच बुधवारी रात्री धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू व भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। धैर्यशील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभेबाबत सविस्तर चर्चा केली। विशेष म्हणजे प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठी मोहिते पाटील बंधूंनी सिल्वर ओकवरच्या मागच्या दरवाजाने प्रवेश घेतल्याचं समजतंय। आम्हाला उमेदवारी मिळाल्यास माढ्याची जागा कशी जिंकता येईल याबाबत धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी पवार यांना माहिती दिली। मात्र शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप राखून ठेवलाय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।